काय करताय? हळद लावले ना. हा काय बाजूला बघा किती गवत झालंय. मग आणि हे रताळ्यामध्ये पण गवत झालं. हो, हो. मेहनत घेते. घ्या घ्या घ्या. बेनायलाच पाहिजे. मी इकडून सुरुवात केली. हो. गवत पण भरपूर झालंय बघा. भरपूर झालंय. शेट पण बघा कसे बेनतात तिकडं. लाईन घेतली. तिकडे बेनतात, इकडं. मग काय आपली कामं आपल्यालाच करायला पाहिजे ना. कोण येणार आहे? काय माणसं नाही भेटत त्याला काय तेच करणार ना. आता? हे बघा माल आमची जमीन, मालाची जमीन बघा कसा हा भात लागवड केलेली आहे. आणि इथे राताळीची माडे लावलेली. हे बघा अशी राताळीची लाईन लावलेली आहे. हळद लावलेली आहे एकीकडं मालात. हां हे बघा. हां हां ते केबल पण आडवी टाकलेलं आहे ना. त्या खालची बोरिंग आहे. बोरिंगची केबल आहे तिकडे. असं आहे. हे बघा ही सर्व हळदच लावलेली आहे. पण ते आता गवत झालं आहे त्याच्यामुळे ती दिसत नाही. मागून लावलेली आहे सर्व हळद. हा सर्व मालात बघा. हे एवढे कलम झालेत मोठे. बघा आंबे किती मोठे आहेत. हे बघा. केले वगैरे लावलेले आहेत साईडनी संपूर्ण. हे बघा ही सगळी मालात सर्व लागवड केलेली. थोडं जोरात बोला. हे बघा हा आमचा औसा आहे. औसा बांधलेला आहे मालात. आंबा आहे ना मोठा, त्या आंब्याच्या खाली बघा भेंडी जा तिकडे. पाटी कशा. हे बघा आमचे शेट. हे बघा कसे बेनतात. गवत किती आहे बघा. ही हळद आहे. हा पेरूचं झाड बघितलात. हे बघा पेरू पण आलेत बघा. म्हणजे किती मोठे आमची झाडं झालेली आहेत बघा या मालात. हे बघा पेरू पण झाले. काजूची लागवड आहे. सीताफळ मला ती लागवड किती छोटी होती झाडं. आज 7-8 वर्षे झाली झाडाला. हा मालाची लागवड. हा मारतं सुपारीचं झाड किती लहान लावलेला किती मोठा झाला आहे बघा आता. हे बघा हे आंबे एका ह्याच्यावर एवढे मोठे आंबे झाले ते मालात लावलेले. आज जवळजवळ लागवड आमची 7 ते 8 वर्षाची आहे ही माळाची. हे बघा सर्व. आता माळात भात बघा. भात कसा लावलेला बघा मालात. लोक बोलतात मालात भात होत नाही, पण आम्ही दरवर्षी भात, आज जवळजवळ 8 वर्षे झाली सतत भात काढतो. हे बघा